पोरीचं लग्न आहे ना, लग्नाला जायला लागते. रंजनासोबत तर बोलणं झालं आहे. रंजना ती येऊ राहिली. आता बाई सुशीला विचारतो ना बाई, सुशीला बी येते का नाही येत. नाही तर मग आम्ही ऑटो करून घ्या. मग तिनं म्हणा नाही मला काम नाही सांगितलं, मी बी आली असते लग्नाला. तिला विचारतो ना बाई येते का नाही येत. काल संध्याकाळी म्हणत होती मी बी येणार म्हणे, पण तिचं काही खरं नाही ना, टायमावर बदलू शकते ते. म्हणून एक बार विचारून घेतलेलं बरं. कसं ॲटोवाल्याला बी सांगा लागेल ना किती सवाऱ्या आहे, काय सवाऱ्या आहेत. कसं जास्त बाया असल्या, जास्त लोक असले तर एका एका विषयावर कमी कमी पैसे येतील, नाही तर आम्हाला जास्त जास्त द्यावं लागेल. चल नाही बी जातो सुशीलाशी तर. आत्या आत्या आता कुठं चालल्या तुम्ही टायमावर? आपल्याला निघायचं आहे ना, तुम्ही कुठं चालल्या त्या टायमावर लगेच? चला ना, आपल्याला जायचं नाही का लग्नाला? बहिणा प्रियंका तू सुरतच्या बाईकवर चाललं जाय, तू आणि विवांश. तुम्ही तिघं जण चालले जा बाईकवर, मी येतो ॲटोनं. का ना, तुम्ही बाईकवर उडाले होता ना? नाही नाही, त्या एका बाईकवर का जागा होईन का? तुम्ही चालले जा, मी येतो ना बाया संग, आहेत ना गावातल्या बाया, ॲटोनं येतो. तसं बी रंजना बी आहे ना, आम्ही बायानं ॲटो ठरवलेला आहे, ॲटोनं येतो मी. अरे आपल्या घरच्या 2 बाईक जातील ना, मामाजी बी उडाले ना, तुम्ही मामाजीच्या बाईकवर या. रंजना आत्याच्या इथं नाही उरालं कोणी, ते मामाजी आत्या ते येतील ना त्याच्या बाईकनं. नाही व, त्या सासरा बी नाही येत आहे आणि ते भाऊजी बी नाही उरायले, दोघंही नाही उरायले. तर मी म्हटलं आम्ही ॲटोत जातो, तुम्ही या बाईकनं. आणि कंचन कशी येणार तर? कंचन नाही उरायली का? तेही आपल्यासारखे उराले. ते दोघं नवरा बायको बाईकनं जातील आणि ते माझ्यासोबत ॲटोमध्ये येणार आहे. तर पाहतो म्हटलं गावातल्या अजून कोणत्या कोणत्या बाया येतात तर लग्नाले. जितके जास्त लोक असले, सवाऱ्या भेटल्या त्या ॲटोमध्ये, तितके कमी पैसे येतील. आमच्या हिशावर स्पेशल ॲटो करू राहिलो ना. हो का? नाही तर मग सूरजजीनं आम्हाला सोडून दिलं असतं, नाही तर पहिले तुम्हाला सोडून दिलं असतं, मग ते डबल आले असते घ्यायला, जमलं असतं तसं बी. नाही हो माय बाई, तो काही जराच करत राहीन का? राहू देणार, चालल्या ना गावातल्या बाया दुसऱ्या बी, जातो ना आम्ही. तुम्ही चालले जा बाईकवर तुमची फॅमिली, आम्ही येतो मग मागून. अरे बापा, मला वाटलं मामाजी येऊ राहिले का? मामाजी येऊन राहिले नाही? नाही नाही, ताईले आणि भाऊजीले काहीतरी काम आहे म्हणते, म्हणून दोघं भाऊ येऊन राहिले. हो का त्या? मग आता कसं कसं म्हणजे? तुम्ही निघा, आम्ही येतो मागून. तू सूरज आणि विवांश तुम्ही निघून जा बाईकनं, मी येतोच गावातल्या बायासोबत ॲटोनं. ॲटो ठरवला का? हो ॲटो ठरवलेला आहे. आता सवाऱ्या पाहायचं आहे, किती सवाऱ्या आहेत काय आहेत पाहा लागेल ना ॲटोमध्ये. आता सुशीलाची इथं जातो, सुशीला म्हणे बाई काल संध्याकाळी येतो म्हणून, पाहतो ते बी येते का तर. आता असं बायला विचारायला जासान तर उशीर होऊन जाईल ना, मग लग्न लागून जाईल. लग्न नाही लागत तो टायमावर नाही लागत लग्न, मला माहीत आहे. नाही ना त्या टायमावर तू लग्न आहे, नाही टायमावर लागणार आहे लग्न. म्हणतात तसं टायमावर काही नाही लागत, उशीरच लागते. बरं बापा मग निघू आम्ही. तुम्हाला तर म्हटलं या, तुम्ही नाही म्हणून तुम्ही काही वाट नका पाहू माई, तुम्ही निघा. तुमचा जो बाईक आहे सटकन पटकन तुम्ही निघा. मंडपात नाही कोणी ना कोणी पाहिजे ना बाई आपल्या घरचं. नाही तर म्हणतील लग्न लावायच्या टायमावर आले म्हणून तुम्ही निघा. आता तर अंधन आहे ते अहिर आहे ते, मग मी घेऊन जाऊ का? काय लिहावं त्या बाईकवर एवढं तिथे घेऊन जातं, त्या पोराला सांभाळशील ते लई मोठी गोष्ट आहे. ते अहिर आणि ते अंधन राहू देशील, मी घेऊन येईन. काय एवढं वजन घेऊन जातं तू? तो पोरगा काय लहान बदमाश आहे का? त्या पोराला सांभाळशील फक्त. आणि तसं बी ॲटोमध्ये लय जागा राहते. त्या बाईकवर कुठं जागा राहीन तुले? तू आणि तुझ्या पोरगा बसून तेच मोठी गोष्ट आहे. पोरगा का लहान बदमाश आहे का? त्याला सांभाळ फक्त चांगल्यानं. हो आता बरं, उशीर नका करू. सूरज कुठे आहे तर? आहेत ना अंधारात तयार होऊ राहिले. आता माहिती तो तयार सुरू आला का? आपण बायासारख्या बाया तयार झालो तो का तयार नाही झाला बाप्पा? एवढी कोणता टाईम लागते दिला तयारी करायला? आता ह्या दोस्तासोबत बाहेर गेले होते ते, आता झाले आले ना, आंघोळ केली कपडे घालून आले. धन्य आहे बाप्पा या पोराचे, धन्य आहे. एवढा थंडी जाते तो सकाळी सकाळी बाहेर. बरं त्याला मला लवकर कर म्हणा, लवकर लवकर हटप. हो आता चल माहिती हे तर चालले जातील, यायचं जमवलं मी ना, आता माया जमवावं लागेल मला. पाहतो आता सुशीला काय म्हणते तर. गीता, पार्वती, रंजना, राधा ह्या तर येऊ राहिल्या, ह्या फिक्स आहे. आता सुशीलाचं फिक्स नाही, सुशीलाला जाऊन विचारावं लागेल येते का नाही येत तर. तिचं काही नक्की नसते, टायमावर पलटू शकते ते. तरी विचारणं काम आहे माया, नाही तर मी शांताबाईनं विचारलंही नाही. सुशीला, ओ सुशीला, झाली का तयार? सुशीला, अरे शांताबाई तू? माय सुशीला, तू तयारच नाही झाली का? येत नाही का? तूच तर म्हणे ॲटोत जागा नाही आहे म्हणे. माय मी कधी म्हटलं हो तुला ॲटोत जागा नाही आहे म्हणून? काल संध्याकाळीच तर म्हणत होती तू. माय बाई मी तुला म्हटलं होतं की मला सांगशील येऊ राहिली का नाही येऊ राहिली, एवढं बोलणं झालं बाई फक्त आपलं. हे नाही म्हटलं मी तुला की ॲटोत जागा नाही का, काही नाही तर काही म्हणायला लावली का लगे? नाही ना शांताबाई, तुला म्हटलं होतं ना ॲटोत जागा नाही आहे म्हणे. काही नको बोलू बाई ना, मी असं काही म्हटलं नाही तुला. राधाला विचारून घे, राधा बी होती माझ्यासोबत. तुला ऐकण्यात काहीतरी गलती झाली. माय बाई शांताबाई, मी तर तयारी नाही केली हो. मग तर तयारीला कोणता टाईम लागते? साडी घालून केस बनवून चाल. माय बाई शांताबाई तुला पॉवरफुल मेकअप केला आणि मला म्हणतं साडी घालून तशीच चाल. मेकअप कर मग, मेकअप कोणता टाईम लागते? मी कोणता मेकअप केला माय बाई? थोडीशी फेरन लावली पावडर लावलं आणि साडी घातली झालं. तू तर गजरा मिजरा लावला नाही, गजरा कुठून आणला? काही नाही माय बाई, आणत नाही ना फुलाचं झाड, बम फुलं आले त्या झाडाला यंदा. तर प्रियंका स्वतःसाठी गजरा बनवून राहिली होती, तर एक माझ्यासाठी बी बनवून दिला. आता लावा म्हणे, चांगला दिसते म्हणे. म्हटलं नाही बाई, मी नाही लावत. तिनं जबरदस्तीनं स्वतःच्या हातांना डोक्याला लावून दिला. आहे काय एखादा माझ्यासाठी? रस्त्यानं एखाद्या फुलाच्या दुकानावरून घेऊन निघू त्यासाठी बी गजरा.
पण शांताबाई टायमावर होईन का तयारी? होते ना हे होते ना, ॲटोल्याला टाईम आहे अजून. हां, दुसऱ्या बायाची तयारी काही झाल्या नसत, तसंही काही टायमावर लगन नाही लागत. कर ना तू तयारी, कर, होते. बरं बाई, आता तू म्हणून राहिली तर कर, लवकर लवकर तयारी कर, होते. केलं तर सर्व होते. बरं बापा, तू म्हणून राहिली तर. हॅलो ताई मोहिनी, तू राहिली का मग लग्नाले? नाही नाही आई, मी नाही येऊ राहिली. माझी सासू आणि सासरे येत आहे ना. नाही नाही नाही, तू नाही आलं पाहिजे होतं ना बाई, आपली भेट तरी झाली असती लग्नात. आई 1-2 दिवस बी तर नाही झाले. हां, तुला माघारून जाऊन झालीच ना आपली भेट. कशी आली असते मला चांगलं वाटलं असतं. माझी सासू चालली तर मग आता माय काय काम आहे, जाऊ दे. चालले ना सासू सासरे? हो ते काय म्हणा. आई आपल्या घरचं कोण चाललं, सगळे चालले का? वहिनी गिनी सगळे चालले? नाही हो, नाही त्याचं काय काम आहे, त्याने उठाले. मग कोण चाललं, तू न बाबा? नाही हो बाई मोहिनी, बाबा गिबा नाही येत आहे. बाबाला कायचं न्यायला परवडते हो माय. हां, बाबाची तब्येत खराब आहे पहिलेच. हां, बाबाला काही जेवण खाऊन देते नाही करत बाबा, कुठचं बाहेरचं जेवत नाही ना, काही घरचंच जेवण करतात. तर ते लग्नाला येतील तर काय फायदा, काही जेवण नाही करतील, काही नाही करतील. आणि तसंही बाबाची काही तब्येत नाही आहे चांगली, तर बाबाला नाही घेऊन चालली. मी चालली आणि दीपक चालला, आम्ही दोघं मायलेकं चाललो. हो काय? हो हो, म्हणून म्हटलं तुला एक बार फोन करतो, तू उडाली का विचारतो म्हटलं. नाही म्हटलं होईल ना बाई दोघी मायलेकीची भेट लग्नामध्ये, पण तू येतच नाही म्हणतात. नाही नाही, मी नाही येत. अरे आता बाई फोनवर बोलत आहे वाटते. मी काय म्हणतो, कशी आहे बाई, तू चांगली आहे ना? मला काय झालं बाई, मी चांगली आहे. नाही नाही नाही, कोणासमोर फोनवर बोलत आहे आता? हो ना हो, मनानंद बाईचाच फोन आहे, आपल्या पोरीसंगच बोलत आहे. आपल्या पोरीसंग फोनवर बोलते ना तेव्हाच एवढी खुश राहते. हां, नाही तर थोड्यावर 12 वाजेला असतात नाही बी, माझ्या सासूच्या 12 वाजेला असतात. आपल्या पोरीसंग बोलते ना तेव्हाच एवढी चेहऱ्यावर खुशी राहते माझ्या सासूच्या. नाही तर कधी बी रागातच राहते, नाही रागातच राहते. पण मला ही माहीत आहे ना, आत्याला कसं पटवा लागते तर माहीत आहे ना मला, कशा गोड गोड गोष्टी करायला लागतात. कसं आत्याला आपल्या कब्जामध्ये करायला लागते माहीत आहे ना मला. माझं बी आयडिया आहे ना, मी बरोबर गोड बोलून आपलं काम काढून घेतो. बरं आहे, ठेवतो मग मी फोन. माझी सासू चालली लग्नाले, माझ्या सासूला काय लागते काय नाही सामान पाहतो, मी तयारी करायला मदत करतो माझ्या सासूला. बरं बरं, ठीक आहे ना. तुझी सासू चालली तर तुम्ही कशा तुमच्या सासूच्या मागं पुढं घुमू राहिला, हे पाहिजे का ते पाहिजे का, असं पाहिजे का तसं पाहिजे. मासून आले तेवढी अक्कल नाही आहे. आपली सासू चालली लग्नाले तर सासूला चांगली साडी घालून देऊ दे का, आता हे साडी घाला का ते साडी घाला का, पदर टाचून देऊ दे. आपलंच पळते फक्त ताईले कुठं जायचं असू दे ना, कशा नखऱ्या करतात काय. जाऊ दे ना भाई, टाईम असते यायच्याजवळ. तुला लय टाईम असते नाही. जाऊ दे माय, जे आहे ते बरंच बरं आहे आता. बरं आई, मी तर करतो तुला बादमध्ये फोन. बरं कर, नंतर कर. समजलं मला आता. तशी मला पैसे पाहिजे, ते 10,000 रुपये तर खतम झाले शॉपिंग करण्यात नाही, अजून 5,000ची गरज आहे मला. समजलं मला आता, आतापासून कसे पैसे काढायचं समजलं. आता आली मी 5 मिनिटात. सांग माई पोरगी किती करते बाई, सासूचं किती करते. आता लग्नाला जात आहे मध्ये सासूले, तर सासूच्या मागं पुढं घुमत आहे. आणि माझ्या सुनात आहे, हुंगून येते मला, हुंगून येते आपल्याच कामात मी लागलेले आहेत. आते बाई काय हो सविता? आता माय बाई तुम्ही इथं आहे का वाट्या? मी तुम्हाला पुऱ्या घरात ढूंढू राहिली बाई ना. काऊन काय झालं, काऊन ढूंढू राहिली होती पुऱ्या घरात? अरे आत्या, हे पहा ना, तुमच्यासाठी साडी आणली मी ना. माझ्यासाठी साडी आणली? अरे आत्या, तुम्ही मला 10,000 रुपये दिले होते ना शॉपिंग करायला, साडी घ्यायला. तर माझ्यासाठी साडी घेतली, तर तुमच्यासाठी बी एक घेतली. मग मी ना म्हटलं येते तुम्हाला कामात नाही. कोणत्या लग्न कार्यात घालून झाले कामात येते तुम्हाला. आता माय बाई माझ्यासाठी आणली का तुम्ही साडी? मग नाही तर काय आत्या, मी माझ्यासाठी एवढी महागाची साडी घेईन आणि तुमच्यासाठी नाही घेईन का? नाही, किती चिंता आहे हो तुला माईवाली, किती चिंता आहे. ही साडी मला दिलेली आहे म्हटलं, मी आहेर केला होता मावस बहिणीच्या लग्नामध्ये, तर मग मला रिटर्नमध्ये ही साडी भेटलेली आहे. हीच साडी आत्याला चिटकून देतो. आत्याला थोडं माहीत आहे मला कोणती साडी भेटली होती आणि कोणती नाही, तर हेच साडी मी आत्याला देऊन देतो. मला दिलेली साडी मी आत्याला देऊन देतो. तशी आवडलेली नाही आहे मला काहीच, अशी बुड्याबाईसारखी दिसते, मला नाही आवडली साडी, आत्याला देऊन देतो. हे पहा आता किती चांगली साडी आहे, पहा किती चांगला कलर आहे साडीचा, तुमच्या अंगावर लयच चांगली दिसन बापा, लयच चांगली दिसन. हे अशा गोल्डन हे काटा आहे ना, असं गोल्डन कलरचं ब्लाऊज बी आहे तुमच्याजवळ. हो आहे हो, माझं असं गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे माझं, बरोबर बोलली तू. कसं लग्न कार्यामध्ये चांगलं वाटते अशा साड्या घातल्या की. लय महाग आहे बरं आत्या, लय महाग साडी आहे, पैठणी आहे म्हटलं, पैठणी लय महाग साडी आहे. हो का, पाहू दे बरं बाई. सविता तुला उल्लू बनवलं हो बाई त्या दुकानवाल्यानं, उल्लू बनवलं. एवढी काही महागाची साडी नाही आहे, इथं सुद्धा कसं आहे, काय कसं आहे सुद्धा. नाही बाई, आपल्याला समजलं का काय की मला दुसऱ्याने दिलेली साडी आहे म्हणून? नाही समजलं नसं. नाही आत्या, लय महागाची साडी आहे, ती दिसत तशी आहे पण आहे महागाची. लय चांगली साडी आहे, ते लय चांगली साडी आहे. आत्या काही बोलता का तुम्ही? कलर पाहा ना एक बार साडीचा, कलर पाहा किती चांगला साडीचा आहे. किती चांगला कलर आहे साडीचा. तुमच्या अंगावर तर अशी खुलून दिशील वा त्या साडी, अशी खुलून दिशील की बस रे बस, पुऱ्या लग्नात मी अशी साडी नाही राहील जशी तुमच्या अंगावर राहील. पहा ना, घालू द्या ना मला तुम्हाला साडी, पहा तुम्हाला घालून देतो, पदर गिदर मस्त व्यवस्थित टाचून देतो. मग पहा कशा टाप दिसता तुम्ही, कशी दिसते तुमच्या अंगावर साडी.
मला माहीत आहे आज तुम्हाला लग्नाला जायचं आहे म्हणून मी तुम्हाला साडी दिली आहे. याच्यावरलं फक्त ब्लाऊज नाही शिवलं मी तुमच्यासाठी, नाही तर मी तुम्हाला साडी ब्लाऊज शिवून देणार होती. पण मला वाटलं बापा तुम्ही चालला लग्नाले तर हे साडी घालून जा, चांगली दिसन तुमच्या अंगावर. का चांगली दिसन काय पण अंगावर साडी? चांगली दिसन म्हणजे लय चांगली दिसन आता, लयच चांगली दिसन. काहून तुम्हाला आवडली नाही का? पाहिजे नाही का तुम्हाला? नाही नाही तशी गोष्ट नाही आहे. जाऊ दे माहिती घेऊन काय पुढची साडी, तशी तर कधी साडी आणत नाही माझ्यासाठी. आता आणली तर नाही म्हणू का? तिचंही मन दुकान. नाही नाही चांगली आहे, आवडली मला, आवडली. मग तुम्हाला पदर गिदर टाचून तू साडीचा नेसून तू चांगली मस्त टिपटॉप साडी दे बाई. मग आता साडी नेसून तू म्हणून राहिली तर चांगली दिसली पाहिजे फक्त अंगावर. ते काही काळजी करूच नका तुम्ही, एक नंबर दिसते साडी. बरं ठीक आहे. कशी वाटू राहिली मग अंगावर साडी? चांगली वाटू राहिली का? बापा बापा आत्या पाहणं किती चांगली दिसू राहील तुमच्या अंगावर साडी. बाप रे बाप, मी ना म्हटलं होतं ना तुम्हाला मस्त साडी दिसून म्हणून. पा किती चांगली दिसू राहील तुमच्या अंगावर साडी. आणि तुम्ही म्हणून राहिल असं तसं. पापड किती खास दिसू राहील तुमच्या अंगावर, एक नंबर दिसू राहिली आता. लय सुंदर दिसू राहिला तुम्ही. खरंच खरं सांगतो मी तुम्हाला, तर नजर लागेल. मी तर म्हणतो पहिले माहीच नजर होईल तुम्हाला, नजरही काढून देतो तुमची. नाही बाबा कोणाची नजर होते मला, नजर घेतात नाही. नाही नाही आता खरं तुम्हाला नजर लागा जोगती दिसू राहिल्या बाई तुम्ही या साडीतनी, लच चांगल्या दिसू राहिल्या. काय म्हटलं माय बाई माई सासू काशीत जाईन का म्हणून मी ना तुमच्यासाठी साडी आणली, तुम्हाला पदर बी टाचून दिला. खरं बाई तुला लय चिंता आहे बरं माई, लय चिंता आहे. आणि त्या दोघींना तर हुंगलं नाही मला, हुंगलं नाही. जाशील तर जाय, रायशील तर राय, काही कर. काही गंधन नाही त्याला मापासून. तुम्ही काय चिंता करताय आता? त्याच्या का भरोशावर आहे तुम्ही? त्या दोघीच्या भरोशावर आहे का? मी आव ना तुमची मन दिसून. मी करतो ना तुमचं सरं करतो मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत या घरात मी या तोपर्यंत तुम्हाला कोणाच गोष्टीची चिंता करायची गरज नाही. खरं बाई लय चांगली आहे बाई, तू लय चांगली आहे. मला आलेली साडी म्हणून आत्याला देऊन दिली फुकट पाकट. आणि आत्याला वाटत बी आहे की मी ना खरोखरमध्ये नवीन साडी आणली म्हणून आत्याला. आणि मी मा पैशानं साडी आणली मग तो गोष्टच केली. चल बाई जातो मग आता लग्नाला. दीपक आला का? दीपक भाऊजी काय माहीत. आता माझ्या वेळेला म्हटलं होतं लवकर ये, आलाय नाही. नाही बाई आता बाई लग्नाला जायच्या पहिले पैसे मागा लागत, नाही तर मग चालली जाईल. खरं लय चिंता करतो तुम्ही, लय चिंता करतो. पण काय कामाचं आता? मी सरायची चिंता करतो पण माझी चिंता कोणालाच नाही आहे माझी चिंता. नाही काय झालं तुला? तू कोणाशी बोलू राहिली? जाऊ द्या आता, जे आहे ते बरंच बरं आहे, जाऊ द्या. काय झालं तुला? कोणाशी नाराज आहे? काही नाही आता काय सांगू म्हणजे? बस एवढं समजून घ्या, कोणाची चिंता नाही आहे माही काहीच. कोणी मला पसंत नाही करत. चिंता नाही म्हणजे? तुला तर मी 10,000 रुपये दिले होते. तू म्हणे माझ्या मामाच्या पोराचं लग्न आहे म्हणे, तर मला साडी पाहिजे म्हणे चांगली, तर तुला दिले म्हणे 10,000, दिले का नाही दिले? हो आता तुम्ही 10,000 रुपये दिले होते. 10,000 रुपये पुरतातच किती वाट्या? मार्केटमध्ये गेलं ना तर कमीच पडतात किती पैसे. त्याच्यात काय केलं मी ना, एक मला साडी घेतली, एक तुम्हाला साडी घेतली आणि आहेर घेतला, गेले त्याच्यातनी 10,000. दुसरा बारीक चिरीक खर्च नसते का? त्या मेकअपचं सामान राहिलेलं आहे, मला चप्पल राहिलेली आहे, चप्पल नाही आहे मला, चप्पल फाटली नाही वाली, चप्पल घ्यायची आहे, खूप सारं सामान घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी माझं पैसेच नाही. मी विनोदजीला मागितले पैसे, त्यानं सपा नाही म्हणून दिलं मला. दुकानात काही फायदा नाही उराला म्हणे, दुकान घाट्यामध्ये चालू आहे म्हणे, तुला कुठून पैसे देऊ म्हणे. काही नाही काही मला पैसे दिले नाही. आता कोण देईन मला पैसे? आता तुम्हाला मागूही शकत नाही. तुम्ही ना मला ऑलरेडी 10,000 रुपये दिले, आता डबल तुम्हाला कोणत्या तोंडाने मागू? मी कोणत्या तोंडाने मागू? नाही तर कोणी नाही आहे बापा या दुनियात, कोणी नाही आहे. मी कोणासाठी कितीही करीन, कितीही चांगलं करीन, तरी कोणी मला चांगलं नाही पाहत, कोणी नाही पाहत मला चांगलं. किती पाहिजे तुला? आता तुम्हाला पैसे नाही मागू राहिली मी, पैसे नाही मागू राहिली. तुम्ही तर पहिलेच मला 10,000 रुपये दिले, तुम्हाला कोणत्या तोंडाने मागू? कोण नाही आहे मला मागायला. नाही पाहून घेईन मी माया, नाही तर जाईन तशीच फाटेल फुटेल चप्पल घालून बिना मेकअपची, तशीच जाईन लग्नामध्ये. काय करू मग? नाही तशी कशी जाशील तू? नाही तू पंचफुलाची सून आहे. लोक काय म्हणतील लोक? फसली बिडी फसली. मग देता का आता मला पैसे? देता का? हो किती पाहिजे? काही जास्त नाही आता, फक्त 5,000 फक्त. बापा रे 5,000 लय जास्त नाही झाले? आता महागाई किती आहे बरं, किती महागाई आहे. हर चीजचे भाव वाढलेले आहे म्हटलं, हर चीजचे भाव वाढलेले आहे. आता मी पंचफुलाची सून तसं मी राहिले बी पाहिजे ना. ब्युटी पार्लरमध्ये जाईन, ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करीन, हे ते लागतातच ना, लागतातच. मी तर तुम्हाला काही जास्त मागितले नाही, तेही कमी आहे. बरं बापा आता तू म्हणून राहिली तर देतो, थांब 5,000 देतो. द्या लवकर द्या. लग्नाहून आल्यावर गेलं चालेल का? नाही आता तुम्ही लग्नाला जासान तर मला बी जायचं आहे शॉपिंग करायला. मी चालले जातो मग. बरं ठीक आहे देतो, थांब. आणा लवकर आणा. फसली बुडीला फसवून लय आसान आहे, पण लय आसान आहे. मला दुसऱ्याने ते साडी दिली होती आणि आत्याला मी म्हटलं नवीन साडी आहे तुमच्यासाठी आणली मी ना. आता लेकीन बी झाला मा गोष्टीचा. नाही तर काम झालं ना. हाय कोणी माझ्यासारखं विषय हाय? आत्या आणा लवकर आणा. 1,000 रुपये पैसे शिल्लकच आणसान. आत्या द्या ना लवकर पैसे, द्या ना. मोजता नाही उराले का तुम्हाला पैसे? आणा द्या, मी मोजतो. थांब मोजूर आली ना. आता मोजूर आली मी मोजूर आली. बहिणा शिल्लक आहे, शिल्लक आहे ना.
आता काही शिल्लक नाही, 5,000 आहे आणि 1,000-2,000 शिल्लक द्यायला तर काय आहे म्हणजे. आणा द्या माझं. भेटले मला पैसे, भेटले. आता जातो मी शॉपिंग करायला. मासंग चालाकी तू गली होती माझी सासू. मासमोर नाही चालत कोणाची चालाकी. काय करते काय माहित माझी सासू, तिजोरीत पैसा ठेव. काय करणार आहे त्या पैशाचं, बांधून घेऊन जाणार का सोबत. तो सुनायच्या कामाचा नाही आहे पैसा, तो कोणाच्या कामाचा आहे. हेच दिवस आहे शॉपिंग करायची, मोज मस्ती करायची. काय करायचं त्या पैशाचं. देतच नाही. मला बी माहिती आहे ना कसे पैसे काढा लागतात तर. माहिती काम झालं बाप्पा. चल सविता लवकर शॉपिंग करायला. सविता गेली वाटते. हे मोजून नाही दिले तिने मला पैसे, बरोबर मोजून नाही दिले. 1,000-2,000 शिल्लकच घेऊन गेली. तरच आहे ना माही, हे लयच आहे. जाऊ दे माही बाई, घेतले तर घेतले. तिला लग्नाला जायचं आहे, त्याचा नवरा तिला पैसे नाही देऊ राहिला तर काय करीन ते आहे या घरात. मी माझी चिंता करणारी. तिनं तरी मला साडी आणली. मला साडीचा पदर गिदर टाचून दिला, मेकअप करून दिला सुनीनं. त्या दोघी तर काही कामाच्या नाही. माया म्हणते सुनीन तरी मला माझ्यासाठी साडी आणली. का किती चांगली साडी आणली, मस्त दिसू राहिली म्हणते साडी. त्या काय कामाच्या माहिती दोघी. ताई मी गावाला गेले तिथे लय झाले तुमचे आहे ना. पुऱ्या घरातले कामं तुम्हालाच करायला लागले. सविता ताईनं मदत केली असेल ना तुमच्या कामामध्ये. कायची मदत करते होते. कायची मदत आहे तिची. मदत नाही करत ते. उलटं काम कठीण करून ठेवते म्हटलं. म्हणजे तिनं काय माहीत काय सांगितलं होतं माय बाई आत्याले माबारे आता काय नाही. आत्यानं माझं बेजानं भांडणं केलं होतं. म्हणजे काही नाही, गोल्याचं शाळेचं स्वेटर खराब झालं होतं. त्याचं स्वेटर नव्हतं घालायला, तर मला जीवनजीनं पैसे पाठवले. मी तर मागितले नव्हते त्याला पैसे. गोल्यानंच फोन करून म्हटलं होतं बाबा मला स्वेटर नाही आहे शाळेचं, मला स्वेटर पाहिजे. तर ते म्हणत होते की मी तुला पैसे पाठवतो, तू जाऊन घेऊन येशील. बस एवढंच बोलणं झालं. इनं काय सांगितलं काय नाही बाई ना आत्यानं काय बेजानं भांडणं केले ना माझ्यासोबत. बेजानं भांडणं केले म्हणे. नवऱ्याला पैसे मागतो म्हणे. मा पोराचे कानं भरून देतं म्हणे. तुमची माय अशी, तुमची माय तशी, तुमची माय मला पैसे देत नाही. आपल्या पोराच्या शाळेची फी भरायची जीवार येते तुमच्या मायची. असं काही सांगितलं बाई तिनं. आता बेजानं बोलली बाप्पा मला. ते सविता ताई आहेच तशी ते. तुम्ही म्हटलं काम नाही मग आत्याला. मी असं काही म्हटलं नाही म्हणा. म्हटलं काम नाही म्हटलं बाई मी ना. आता यकीन करते का ते चोपड बोलते बाई आत्यासोबत. तसं आपल्याला बोलता येत नाही. आणि तशी आत्याची फेवरेट आहे ते. काय म्हणतं तिले असली फेवरेट. मग आपल्याला काही बोलीन का त्या. तुम्ही तोंडावरच आत्याला म्हणायला पाहिजे होतं. गलती झाली तुमच्या ज्यानं. नाही बापा मला तोंडावर बोलणं नाही येत. आपण सही असलो ना डायरेक्ट तोंडावर म्हणायचं. डायरेक्ट तोंडावर बोलायचं. मग काही हो मला येते बाई तोंडावर बोलणं, मला नाही येत मागं बोलणं. तुम्ही ना केलं बाई सहन. मायच्यानं नसतं झालं, बरं नसतं झालं मायच्यानं. म्हणून तर माया वाटी नाही जात ते सविता ताई. तुमच्या संग खेटे घेते. जाऊ दे बाई, तिच्या नादी कुठं लागतं. घरातलं वातावरण खराब होते, मग भांडणं होतात घरात. नाही हो त्याच्यानं भांडणं. जे होईन ते होईन, तोंडावर बोलून घ्यायचं ना. आपलं मन तर शांत होते. जे होईन ते होईन, पाहत बसू जायच्या ताई. नाही बाई बोलणं असं नाही. तोंडावर बोलणं कठीण आहे ना. माझ्यासाठी नाही आहे कठीण. चला बरं माझ्यासोबत चला. आता सांग आताच बोलतो मी. चला. नाही राहू दे. फालतू वातावरण खराब होते घरातलं. भांडणं होतात. तुम्ही भेटा ना म्हणून तुम्हाला दाबतात ते. चला माझ्यासोबत चला. नाही राहू दे. काय राहू दे म्हणत राहता ताई तुम्ही हमेशा. मग का भांडणं करतं. भांडणं नाही करत मी. आत्याला तोंडावर बोलतो मी. असं का बरं तुम्ही ना ताईले म्हटलं. ताईची गलती नसून. चला तुम्ही माझ्यासोबत चला. सध्याच चला. राहू दे ना. कायले भांडणं करतं. जाऊ दे. ह्याच गोष्टीचा फायदा उचललेला आहे सगळ्यांनी तुमच्या. ह्याच गोष्टीचा फायदा उचलला. जाऊ द्या करत राहता. आता नाही मी चुप बसेन. चला माझ्यासोबत चला लवकर. काय हो बाई राहू दे म्हटलं तर. चला लवकर चला. चालणार पप्पा दीपक, चालणं लवकर. मग काय लग्न लागल्यावर चालतं पप्पा. चालणं लवकर. एवढा कोणता टाइम लागते पप्पा तुला तयार व्हायला. आई झालं ना, चाल. लग्न लागल्यावर काय फायदा मग तिथं जाऊ. 2 अक्षता पडल्या तर चांगलं वाटते बापा आपल्याला. तसं आहे आई, टायमावर काही लग्न नाही लागत. माहिती आहे मला टायमावर लग्न नाही लागत. लय उशीर झाला ना आपल्याला. लय उशीर झाला. टाइम पडला लग्न बी लागलं उशीर. नाही बाई लग्न नाही झालं. आता सध्याच तुम्ही सुरतसोबत फोनवर बोललो. तू म्हणे लय टाईम आहे म्हणून लग्न लागेल. हो बापा अंधन गिंधन बी घ्यायचं आहे ना आपल्याला. अंधनही घ्यायचं आहे रस्त्यानं. मग आपल्याला थांबा बी लागेल म्हणतात नाही. म्हणून म्हटलं चाल लवकर. बरेच उशीर झाला. चाल. होय चाल. कविता राहू दे. काही बोलू नको. जाऊ दे. ते आता लग्नाला चालली. काही बोलू नको. जाऊ दे. ताई तुम्ही चुप बसा. तुम्ही तोंडावर बोलत नाही ना. कोणाचंही ऐकून घेता म्हणून तुमची अशी हालत आहे. कोणी तुम्हाला बोलते. डायरेक्ट तोंडावर बोलायला पाहिजे ना. राहू दे ना. आता फालतू बोलन आपल्याला. आता कधी नाही बोलत आपल्याला. कधी नाही बोलत. बोलली तर बोलली. आत्या काय कविता काही काम आहे का. काय झालं कविता. आता मला बोलायचं आहे तुमच्यासोबत. काय बोलायचं आहे आता नाही. नंतर बोलशील नंतर. पहिले आम्हाला उशीर राहिला. हो तशी ना आता तुम्हाला उशीर पण मला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे तुले. हाच टाइम भेटला का बोलायला. 2 दिवस झाले तुले. तू आलेली आहे. 2 दिवसापासून झोपली होती का. काय बोलायचं आहे तुले. कविता हा आता बोलायचा टाइम आहे का. आई जेव्हा म्हणून राहिली की आम्हाला उशीर उरायला झाले. तू काल जी तुला अडेल आहे की मला बोलायचं आहे. तिकडून आल्यावर बोलशील नाही सोबत. आई कुठं नाही चालली ना. घरी वापसच येणार आहे ना. नाही मला सध्याच बोलायचं आहे. कविता तू जास्त नादी नको लागू. आम्हाला आता जायचं आहे लग्नाला. आमचं मूड चांगला आहे. मूड खराब नको करू. तिकडून आल्यावर बोलू आपण. चालते दीपक. नाही मला आताच बोलायचं आहे. कविता आता आम्हाला लग्नाला जायचं आहे. मूड खराब नको करू. तिकडून आल्यावर बोलू काय बोलायचं आहे तर. आताची शांत राह. चल तू मला डोक्यात चढून ठेवलेली आहे बरं दीपक बायको. डोक्यात चढून ठेवलेली आहे. कशी बोलते ते. जाऊ दे. नाही चल तू चल. चल बाप्पा चल. हिच्या काही नादी नाही लागेल पुरं. काही बोलून त्याच्या तोंडावरच. फालतू मूड खराब होऊन जाईल मग माझ्या. आई मूड काही खराब करू नको. चल तू चल.
कविता तुला जे काही बोलायचं आहे ना तिकडून आल्यावर बोलशील. आता राहू दे. आम्ही काही तिथं दिवसभर नाही थांबणार. लग्न लावलं, जेवण केलं की निघालो. तुला काय बोलायचं आहे ते तिकडून आल्यावर बोलशील. आता राहू दे. आता मूड काही खराब करू नको. आईचा मूड चांगला आहे. फालतूच्या फालतू आईचं मूड खराब होऊन जाईल तर लग्नाला जायचं राहून जाईल. म्हणून म्हणतो शांतता धर थोडी. तुला बोलायचं आहे ना बोलशील तू, पण आई तिकडून आल्यावर. चल चल. चल बाप्पा चल. कविता म्हणून म्हटलं तुला काही बोलू नको. राहू दे तू ऐकतच नाही ना. ताई सविता ताई कुठे आहे? सवितासोबत काय काम आहे तुले? त्याच्यासोबतच तर मेन काम आहे. ताईनंच आग लावली ना पुरी, त्याच्याच मेन काम आहे. ते घरी नाही आहे, ते शॉपिंग करायला गेली. आत्याने दिले पैसे दिले शॉपिंग करायला, ते शॉपिंग करायला गेलेली आहे. घरी नाही येते. आत्याने दिले का लगे पैसे? हो आत्यापासून बरोबर घेते ते गोड बोलून पैसे. आत्या फक्त आपल्याला नाही देत. पहा ना तुम्ही आता, पहा ना सविता ताईला मी कशी शिदी करतो ते पाच फक्त तुम्ही. लय झालं आता ताईचं, लय झालं.